पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक नवा अध्याय उलगडला आहे. सत्ता बदलली आहे, समीकरणं बदलली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्याच्या पहिल्या नागरिकाचं पद आता कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपाची सत्ता पुणे महापालिकेत आली हे आता सत्य आहे, पण महापौर कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण महापौर पदाचं आरक्षण अजूनही जाहीर व्हायचं आहे आणि नेमकं याच अनिश्चिततेतून चर्चेचे वारे जोरात वाहू लागले आहेत. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. आज पुण्यात प्रत्येक राजकीय चर्चा, प्रत्येक चहाच्या टपरीवरचा विषय आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकच प्रश्न आहे: महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होईल हे खरं असलं तरी त्याआधीच भाजपमधून अनेक नावं पुढे आली आहेत. ही नावं केवळ आकस्मित नाहीत, तर त्यामागे संघटनात्मक ताकद, स्थानिक प्रभाव, राजकीय अनुभव आणि भविष्यातील नेतृत्वाची बीज दडलेली आहेत. चला तर मग या चर्चेत असलेल्या 10 संभाव्य महापौर उमेदवारांकडे थोडक्यात पण सखोल नजरेनं पाहूयात. सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते धीरज घाटे यांचं. संघटनात्मक बांधणी, जमिनीवरचं काम आणि पक्षासाठी सातत्यानं झटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. पुण्याच्या राजकारणात ते फार गाजावाजा न करता काम करणाऱ्यांपैकी एक आहेत. महापालिकेतील अनुभव, प्रशासनाची समज आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक यामुळे त्यांचं नाव गंभीरपणे चर्चेत आहे. जर आरक्षण त्यांच्या बाजूनं ठरलं तर ते सुरक्षित आणि स्थिर पर्याय मानले जात आहेत. यानंतर नाव येतं गणेश बिडकर यांचं. आक्रमक शैली, स्पष्ट भूमिका आणि पक्षासाठी उघडपणे मैदानात उतरणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पुण्यातील काही भागांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे. विरोधकांना थेट आव्हान देणं, मुद्देसूद राजकारण करणं हे त्यांचं वैशिष्ट्य. महापौर पदासाठी ते थोडे धाडसी पर्याय मानले जातात, पण भाजप जर आक्रमक नेतृत्व देण्याचा निर्णय घेत असेल तर बिडकरांचं नाव वरचढ ठरू शकतं. श्रीनाथ भिमाले हे नाव तुलनेनं शांत पण वजनदार आहे. प्रशासनाशी समन्वय ठेवणारा, चर्चेपेक्षा कामावर भर देणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. महापालिकेतील कामकाज, विकास प्रकल्पांची जाण आणि संयमी नेतृत्व शैली यामुळे ते वरिष्ठ नेत्यांच्या पसंतीस उतरू शकतात. पुण्यासारख्या संवेदनशील आणि सुरक्षित शहरासाठी भिमाले यांच्यासारखं संतुलन नेतृत्व योग्य ठरेल, असं मत काही राजकीय निरीक्षकांचं आहे. महिलांच्या नेतृत्वाचा विचार केला तर मानसी देशपांडे यांचं नाव ठळकपणे पुढे येतं आणि पक्षाच्या विचारधारेशी ठामपणे जोडलेल्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिला आरक्षण लागू झाल्यास त्या आघाडीवर असू शकतात. पुण्यातील शहरी प्रश्न, महिला संबंधित मुद्दे आणि प्रशासकीय बारकावे यावर त्यांची पकड आहे. भाजप जर नवीन चेहरा आणि आधुनिक नेतृत्व पुढे आणू इच्छित असेल तर मानसी देशपांडे हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो. राजेंद्र शिळेमकर हे नाव अनुभवाचं प्रतिनिधित्व करतं. दीर्घकाळ राजकारणात सक्रिय, स्थानिक पातळीवर पकड असलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. महापौर पदासाठी आवश्यक असलेली संयमशीलता आणि प्रशासनाची हाताळणी करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पक्ष जर अनुभवी आणि कमी वादग्रस्त चेहरा शोधत असेल तर शिळेमकर यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. वर्षा तापकीर या नावानंही चर्चेला वेग घेतला आहे. सक्रिय जनसंपर्कात अग्रेसर आणि महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. महिला आरक्षण लागू झाले आणि भाजपाला तळागाळाला संदेश द्यायचा असल्यास वर्षा तापकीर यांची निवड रणनीतिक ठरू शकते. पुण्यातील सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर त्यांची भूमिका लक्षवेधी राहिली आहे. मंजुषा नागपुरे या नावामागे संघटनात्मक शिस्त आणि सातत्यपूर्ण कामाचा इतिहास आहे. फारसा गाजावाजा न करता पण पक्षाच्या प्रत्येक मोहिमेत सक्रिय असणारी नेत्या अशी त्यांची प्रतिमा आहे. महापौर पदासाठी त्या डार्क हॉर्स ठरू शकतात, ज्या अचानक समोर येतात आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. रंजना टिळेकर हे नाव स्थानिक प्रभावासाठी ओळखलं जातं. विशिष्ट भागात त्यांची मजबूत पकड आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय मानले जातात. महापौर पदासाठी त्यांचं नाव चर्चेत येणं हे भाजपाच्या ग्राउंड लेवल रणनीतीचं अनुवाद मानलं जातं. पक्ष जर स्थानिक गणितांवर भर देत असेल तर टिळेकर यांना संधी मिळू शकते. डॉक्टर निवेदिता एकबोटे हे नाव थोडं वेगळं आहे. व्यावसायिक पार्श्वभूमी, अभ्यासू दृष्टिकोन आणि शहरी समस्यांवर तांत्रिक समज असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पुण्यासारख्या IT, शिक्षण आणि स्टार्टअप्सच्या शहरासाठी असा महापौर नव्या युगाचं नेतृत्व
नेतृत्व दर्शवू शकतो अशी चर्चा आहे. शेवटचं पण महत्त्वाचं नाव श्रीकांत जगताप. संघटक, प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापनात सक्रिय असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षातील अंतर्गत विश्वास आणि नेतृत्वाशी जवळीक हे त्यांचं बलस्थान मानलं जातं. महापौर पदासाठी हे एक विश्वासू पर्याय ठरू शकतात. एकंदरीत पुणे महानगरपालिकेचं महापौर पद हे केवळ एक खुर्ची नाही, ते पुण्याच्या भविष्यातील दिशेचं प्रतीक आहे. आरक्षण जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होईलच, पण त्याआधी भाजपामधील ही 10 नावं राजकीय चर्चेचं केंद्रबिंदू मांडले आहेत. प्रश्न एकच आहे, भाजप अनुभवाला संधी देणार की नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवणार? पुण्याच्या राजकारणात पुढचा मोठा निर्णय लवकरच समोर येणार आहे आणि तो निर्णय केवळ भाजपासाठीच नाही तर संपूर्ण पुण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.